नमस्कार, मी सुधीर कामत, सध्या मानद सचिव या पदाची आपल्या डहाणू एज्युकेशन संस्थेची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मी KL पोंदा हायस्कूलचाच माझे विद्यार्थी आहे। 1988च्या 10वी अचा बॅचचा विद्यार्थी। जेव्हा मला पहिल्यांदा या शाळेकडून शाळेचा सभासद होण्यासंदर्भातला अर्ज मिळाला तेव्हा मला स्वतःला त्याची कमाल वाटली की एवढ्या वर्ष आपण शाळेत आलोच नाही, शाळेशी काही कनेक्टिव्हिटी ठेवलीच नाही। आणि त्यानंतर मी ह्याला स्वीकृती देऊन लगेच शाळेत जॉईन झालो। जॉईन झाल्यानंतर बऱ्याचशा आठवणी आहेत या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात। मी 5वीत तेव्हा 5वीपासूनच शाळा होती, प्राथमिक वर्ग आपल्याकडे नव्हते आणि 5वीला कोकणेबाई आम्हाला वर्ग शिक्षिका होत्या। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेली आपली ही सुंदर अशी शाळा जेव्हा बघताना 6वीतल्या नवघरेबाईंचा वर्ग, त्यांनी शिकवलेलं मराठी, त्यांनी आमच्याकडून करून घेतलेली नाटकं, 7वीत असे वेगवेगळे घळसासी सर, बर्वे सर, त्याच्यापुढे औंधे सर, करंदीकर सर, अशा वेगवेगळ्या लोकांच्या ह्याच्यात आमचं स्वतःचं असं हे सुंदर जीवन पूर्ण झालं। बर्वे सर आणि करंदीकरांचा उल्लेख झाल्यानंतर मी महत्त्वाचा असा उल्लेख विसरलो, ते म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत मला जोशीबाई मुख्याध्यापिका होता, अतिशय कडक शिस्तीच्या। जोशीबाई वर्गाच्या बाहेर आल्या म्हणजे संपूर्ण वर्ग कसा शांत होऊन जायचा आणि त्यांच्या या कडक शिस्तीमध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या पुढे आम्हाला जीवनात काम लागल्या। ह्या जिन्याचा खास करून आपल्याला सांगण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे या जिन्यावर चढल्यानंतर डाव्या बाजूला आमचा आहिरे सरांचा चित्रकलेचा वर्ग होता। चित्रकलेत मी हत्ती काढल्यानंतर तो हत्ती आहे हे सुद्धा मला खाली लिहावं लागायचं, तरीसुद्धा त्या जिन्यावर वर चढताना आणि खाली उतरताना जी मजा यायची, एका बाजूनी मुलं एका बाजूनी मुली, अशा रीतीने वर चढायचो। वर चढताना एखादा धडपडायचा, खाली उतरताना एखादा धडपडायचा, पण त्याची एक वेगळी अतिशय सुंदर मजा एकदम डोक्यात स्मरून गेली। आता आपण पोचलो 1988 मध्ये आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा अस्तित्वात असलेली प्रयोगशाळेची जागा आणि आजच्या तारखेत ती शिक्षकांसाठी स्टाफ रूम म्हणून वापरली जाते। अतिशय प्रशस्त अशी खोली आणि 100पेक्षा अधिक शिक्षक याच्यात मावतात। आणि अशा रीतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो की शाळेत आल्यानंतर जी एक स्वतःला ऊर्जा मिळते, स्वतःच्या वेगळ्या वेगळ्या आठवणींना जे उजाळा मिळतो, यासाठी आपणा सर्वांना विनंती आहे की 25 तारखेला आपण या शताब्दी कार्यक्रमासाठी एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जे लायन्स पार्क जलाराम मंदिरपासून सुरू होऊन ती आपल्या शाळेवर होणार आहे। आपण सर्वांनी, सर्व माजी विद्यार्थ्यांनी याच्यात खास सहभागी व्हावं हे आपणास आव्हान आहे। तसंच ही शाळा चांगल्यात चांगलं करण्यासाठी, ज्या शाळेने आपल्याला घडवलं, आपल्याला संस्कार दिले, आपल्याला एवढं मोठं बनवलं, अशा शाळेला चांगल्यात चांगलं करण्यासाठी आणि आमचे काही पाईपलाईनमधले प्रोजेक्ट्स आहेत की विद्यार्थी हा नुसता या शालेय शिक्षणाशी निगडीत न राहता त्याला ज्ञान, संस्कार आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद देणं, त्याच्या मनातल्या गोष्टी बाहेर काढणं आणि त्याला जे काही पॅशन असेल त्या पॅशनमध्ये त्याला उंच नेणं, अशा प्रकारचे प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडून तन, मन आणि धनाची सर्वांची मी अपेक्षा करतो आणि मग इथेच थांबतो। धन्यवाद।